मी प्रचंड चिडली आहे देवी आईवर। मी प्रचंड चिडली आहे। ती का वागतीये ती असं? असं चिडायचं नसतं देवी आईवर। आईवर कधीच रागवायचं नसतं। आपल्याला देव दिसत नाही, पण तो सतत भक्तांबरोबर असतो। तुला एक कथा सांगू? म्हणजे मी लहानपणी ऐकली होती। एक माणूस देवाचा हात धरून ओल्या वाळूमधून चालत जात होता। त्या वाळूवर दोघांच्याही पायाचे ठसे पडत होते आणि अचानक वादळ आलं। तो माणूस घाबरला, पण तो जिवंत होता। त्याने मागे वळून पाहिलं तर मातीवर वाळूवर फक्त एकाच पायाचे ठसे दिसत होते। तो सुद्धा रागावला तुझ्यासारखा। त्याने देवाला विचारलं, संकट आलं माझ्यावर, तू माझा हात सोडून निघून गेलास? देव हसला आणि म्हणाला, संकट आलं तुझ्यावर म्हणून मी तुला उचलून माझ्या खांद्यावर घेतलं। हे जे वाळूवर पायाचे ठसे दिसतात ना, ते माझे आहेत। तू माझ्या खांद्यावर होतास, तुला मी वाचवलंय। देव दिसत नाही, पण सतत आपल्या बरोबर असतो। स्वानंदी, स्वानंदी, आजपर्यंत इतकी संकट आली तुझ्यावर, प्रत्येक वेळी देवी आईने तुझी साथ दिली आहे। तुला त्या संकटातून बाहेर काढलंय। तुझी श्रद्धा, तुझी भक्ती, तुझा विश्वास कधीच वाया जाणार नाही। देवाचं दुसरं नाव म्हणजे विश्वास, आणि आपण आपला विश्वास कधीच डगमगू देऊ नये। आणि आता तुला आरामाची गरज आहे। एवढा वेळ पूजेला बसली होती, पाठ दुखत असेल, तुझी कंबर दुखत असेल, पाय सुद्धा दुखत असतील, हो ना? मी सांगते तसं आता गपचूप उठायचं आणि थोडा वेळ आडवं पडायचं, ठीक आहे? मी काही ऐकणार नाही। माझा गुन्हेगार सापडेल ना? सगळं होईल। हो, आणि मी काही खाणार पिणार नाही। नको खाऊ। जोपर्यंत मी देवी आईला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत मी नाही खाणार काही। मणी असं अचानक उठून काही न सांगता कुठे गेला असेल?